राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळचा टाईम आहे आणि आम्ही निघालो आहे खेकडी धरणं. अचानक एक बैलावाल्याचा बैल पळाला आहे आणि तो आम्ही धरला आहे. पहा, तो पळाला आहे, त्याला इंगा आला आहे. सोबत आहे साहेबराव, ही गाडी आहे आमच्याकडे आणि सूर्या आहे आम्हाला जोडीदार आज. चला मित्रांनो, आता बराच टाईम झाला आहे तर लवकर जायला लागलो. सूर्या लवकर जायला लागलो बघा. तर चला मित्रांनो, आता आपण पोचलो धरणं आणि त्या पातळीला सांडाव्याचं पाणी उडत आहे. आपल्याला तिकडे खाली जायचे. तर आता धरण पण ओव्हरफ्लो झालं आहे. पहा, पूर्ण फुल भरला आहे धरण. हा पहा धरणाचा असा पसार आहे आणि वातावरण पाय इकडला किती मस्त असं वातावरण आहे. आणि आता आपण संध्याकाळच्या वेळेस आलो आहे आणि इकडं पुढं सांडव आहे, तो पण मी आपल्याला दाखवतो. आणि आता साहेबराव गेला समोर तिकडं. आता तो गरवटे टाकायला जाणार आहे. आता त्यांना कोंबडीच्या आतडी आणल्यात काय माहीत नाही मित्रांनो. तर आता आपण तिकडे जाणार आहे. तोपर्यंत मी आपली धरणाचा हा म्हणजे नजारा दाखवतो. पहा सूर्या, आता धरण पूर्ण ओव्हरफ्लो झालं आहे ना. पूर्ण फुल भरला आता. खेकडी भरपूर लागत असेल ना. आता गडुळे लागत आहेत. गरुटेली गडुळे कालून व्हाय पासला ना आपला पहिलं होते. पाहू तर खरी नाही का. तर मित्रांनो, आता किती खेकडी सापडतात पाहू. आता आपण आलो तर खरी. टायमिंग झाले पण जाऊ. हे पहा मित्रांनो, खाली हात चौकून मी बराच वेळ दाखवले. धरणाच्या खाली आहे ना, उत्खनन होऊ नये म्हणून हात चौकून आहे. आणि इथं पाणी पाक किती मस्त असा पाणी पडत आहे. आणि हा धरणाचा सांडवी मधून सांडवी पहा. तर चला आता आपल्याला जायचे खाली, जो खाली चौकन दिसतो ना, तर तिथं खेकडी आपल्याला भेटणार आहे ती. आणि आता पाणी पण भरपूर आहे. आपण ज्यावेळेस आलो होतो ना सुरुवातीला, त्यावेळेस एवढं काही पाणी नव्हतं, पण आपण उन्हाळ्यामध्ये आलो होतो. आणि आता धरण म्हणजे आता पाऊस पण थोडा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे तर चला आता खाली जाऊ. आणि आपली गाडी पण आता इथंच लावली. साहेबराव, बॉयलरच्या आतडे आणल्यात ना. तर मग मित्रांनो, आता पहा साहेबराव खेकडी धरण्यात लय पटायचे खेकडी मासा धरण्यात. तो बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये आला आहे. तर आता चालेल गरवटी तयार करायचं काम. आणि अशी मोठी अशी गरवटीला दोरी बांधली हे पहा. आणि आपल्याला ह्या पाण्यामध्ये इकडे टाकायची आहे. आणि इकडं बराच खोल आहे. मागच्या वेळेस आपल्याला दाखवला होता मी हे पहा. तर आता ही गरवटी टाकतोय साहेबराव. खेकड्या मोठ्या लागत होत्या चांगल्या. तर मित्रांनो, मोठमोठ्या अशा खेकडी लागत होती. तर चिंबोरी खेकड ती पकडायची आज आपल्याला. तर पाहू आता किती खेकडी लागत आहेत. ते तर मी आपल्याला शेवटपर्यंत दाखवणारच आहे म्हणायला, किती खेकडी भेटतात आज आपल्याला, आपला कालवण होत आहे का नाही. तर साहेबराव आता गरुड टाकतोय. गरुड तयार केले. लांब दोरी लावायला लागतं याला. आणि सूर्य आता गेला तिकडं पहा फिरत हे बा. आता गरुडी तो फेकेल तिकडं पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये. आणि कोंबडीची आतडी आणल्या ती इथं पहा. तर मग त्याची त्या कोंबडीची आतडी बांधून कोंबडीची आतडी लागतात चांगल्या. वासानं जास्त येतं ती. तर मित्रांनो, आता उन्हाळ्याच्या वेळेस आपण इकडे आलो होतो त्या टायमाला तिथं पाणी लई कमी होता. पण आता पावसाची पाणी जास्त राहत आहे ना. तर मग आता तिकडं सूर्य आले, त्यांना एक गरुडी धरले. खेकड लागले का लगेच अशी खेकड उडते. तर मित्रांनो, मला वाटत आहे आता तो सूर्य आले ना, तिथं गरुडी उडतोय. तिथं खेकड लागले मला वाटत आहे. पाहू लागले का नाही. नाही लागले, कारण खेकड्यांना लागत आहे. पण कधी कधी खेकडी जर पाहिलं ना माणसाला तर ती सोडून देते. तर मित्रांनो, आता संध्याकाळचं 6:30 वाजले ती. तर आपल्याला गरवटेली 2-3 खेकडी भेटल्या ती. पण मग आता अजूनही खेकडी भेटावं अशी आपल्याली अपेक्षा आहे. जवळजवळ आपला कालवण तर झाला पाहिजे. तर मग आता दुसरी एक आयडिया लढवणार आहे आम्ही. ती म्हणजे अशी का आमचा जो सूर्य आहे ना, तो पहा आता काय करतोय. तर काढीला आहे ना असा मांस बांधून आणि मग त्याची वेगळीच गरवटी तयार करणार आहे. आणि ती गरवटी आहे ना अशी दगडाखाली घालून मग त्या दगडामध्ये जर खेकड असली ना, मग ती खेकड बाहेर काढायचं काम करणार आहे. तर चला मित्रांनो, ही काय आयडिया ही पण मी आपल्याला दाखवणार आहे आता. तर पहा आता इकडं ओढ्याच्या साईडने ना भरपूर असा पाण्याचा प्रवाह आहे. आणि इकडे ज्या दगडा दिसतात ना, म्हणजे पाण्याच्या कडाला, तर ह्या दगडांमधून आता ज्या खेकडे राहतात ना, तिथे आता सूर्य आता ना गरुडी टाकली काडीला मांस बांधून. आणि हे पहा, आणि मग जी मोठी खेकड असेल ना ती कडाला राहते का नाही अशी. तर मग आता पाहू आता त्या दगडातून एखादी खेकड आपली भेटते की नाही. तर ती काय आयडिया ना, ती पण आपली पाय भेटेल मित्रांनो. आणि खेकड भेटलं ते पण मी आपल्याला दाखवायचं काम करेन. तर पहा भरपूर असा पाण्याचा प्रवाह इकडे. आणि समोर पहा साहेबराव खेकडी पकडतो. हो आता तिथं किती खेकडे सापडतात. आणि भरपूर मोठी अशी खेकड साहेबरावांना ओढले पहा. जबरदस्त अशी खेकड
आणि आता त्यानं वर काढले आणि तो त्याच्या शिंगडा पाकड्या मोडतो. एका पाठोपाठ एक साहेबराव सुद्धा आता खेकडी पकडायला लागलाय. हळूहळू आता आपली खेकडी भेटत आहेत पहा थोड्या. तर मित्रांनो, आता सूर्यदादानं सुद्धा गरवून एक खेकड पकडले, अशी काडी बांधले पहा. केवढी पकडले दाखव. हा आला दर ते खेकडी हाताला चावायचा बी आवडत आहे. तर ती पहा मित्रांनो, मोठी आहे का चांगली. हा कालवण जो आहे ना. तर मित्रांनो पहा, आता सूर्यदादानं सुद्धा मस्त गरवून खेकड पकडले पहा. आणि सूर्यदादा आणि मी या साईडले आणि साहेबराव ना ती समोर जी भिंत दिसते ना, त्या भिंतीवर तिकडे त्यांना गरवट्या टाकल्या आणि तिकडं काय आपल्याला जाता येत नाही. त्याच्यामुळं तो त्या साईडला जायले आणि तो किती खेकडी पकडणार आहे ना ते पण आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो. त्यांना आता 2-4 खेकडी पकडल्या. तर आमचा जो सूर्य आहे ना, त्यांना हात गरवूनला किती खेकडी धरल्यात ते आम्ही दाखवतो आपल्याला. किती धरल्यात सूर्य दादा. 4 धरल्यात ना. तर पहा आता सूर्य दादा इकडं 4 खेकडी धरल्यात, म्हणजे हातानं गरज टाकली होती हात गरवणी. हा ते काडीची. हे बा साधारणतः बऱ्यापैकी खेकड्या. ते बा ही इथं आहे ना, ही मोठी आहे आणि बाकीच्या थोडी लहान आहे ती, पण 4 खेकडी धरल्यात. आणि तसं आहे ना, साहेबरावनं पण खेकडी धरल्यात ना. पण बराच टाईम झाला. आता आपली तुला म्हशी पाजायला लागतील ना. तर आता हळूहळू आपण घरी जाऊ. आपला कालवण झालाय साधारण नाही का. तर मित्रांनो पहा, आता एवढ्या खेकडी आपली किती सापडल्या. तर हे पहा, इकडं पण भरपूर मोठमोठ्या खेकड्या आहेत आणि इकडं पण मोठमोठ्या खेकडी पहा. तर आता आपला कालवण जवळजवळ झाला आहे, मस्तपैकी कालवण झाला आहे आणि खेकडी पण मस्त सापडल्यात मोठमोठ्या ह्याच्या. आणि ह्या टायमाला ओळाच्या खेकड्यात ना एकदम अशा भरीव राहतात, एकदम मास राहतात तिथे. साहेबराव तुला किती भेटल्या. 7-8 भेटले ना मला. 7-8 भेटले ना. साहेबरावना पण मस्तपैकी 7-8 खेकडी भेटल्यात पहा. आणि साहेबराव पार तिकडे वर गेला होता. तर बराच टाईम झाला आता घरी निघायचे मित्रांनो आपल्याला. बराचसा टाईम झाला आहे आता, पण मग आपला काम पण चांगलं झालं आहे आणि टाईम पण म्हणजे भरपूर झाला आहे. त्याच्यामुळं आता ह्या गाठानं आपण वर चालू आहे आणि आता आपण जी गाडी आणली होती त्या गाडीवर आपला प्रवास होणार आहे. तर चला आता सूर्यदादांना गाडी वर काढली. तर मित्रांनो, आज संध्याकाळच्या वेळेस साहेबराव, मी आणि सूर्यदादा आम्ही 3 जण धरणं खेकडी पकडायला गेलो होतो आणि संध्याकाळच्या वेळेस बऱ्यापैकी खेकडी सापडतात आणि आम्हाला पण साधारणतः मोठ्याला चांगल्या खेकडी सापडल्या. आमचा कालवण पण झाला. मित्रांनो, हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.